मित्रांनो, सगळ्यांशी सारखं वागून मन शांत राहत नाही, कारण प्रत्येकाची सायकोलॉजी सारखी नसते. काही लोक प्रेमाने जोडतात, काही गिल्ट देऊन कंट्रोल करतात, तर काही फक्त उपयोग असेपर्यंत जवळ असतात. आणि ही वेळेवर समजत नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांना समजावत स्वतःला मेंटली एक्झॉस्ट करून घेतो, तेव्हा समजते. म्हणून आज बोलूया लोकांच्या सायकोलॉजीनुसार त्यांच्याशी नेमकं कसं वागायचं. पॉईंट नंबर 1, स्वार्थासाठी जवळ येणारे लोक. काही लोक तुमच्या आयुष्यात प्रेमासाठी नसतात, ते फक्त फायदा असेपर्यंत जवळ असतात. तुम्ही युजफुल असता तोपर्यंत त्यांचं वागणं चांगलं असतं आणि तुम्ही लिमिट्स ठेवायला लागलात की ते बदलतात. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला नकार देता तेव्हा त्यांचं वागणं बदलतं. अशा लोकांची सायकोलॉजी सिंपल असते. त्यांना तुमच्या इमोशन्सपेक्षा त्यांचा फायदा जास्त महत्त्वाचा वाटतो. बरं, तर अशा लोकांशी मग कसं वागायचं? प्रत्येक वेळी अवेलेबल राहू नका, जास्त सॅक्रिफाईस करू नका, बाउंडरीज ठेवा. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक वेळी हो म्हणू नका, दुसऱ्यासाठी स्वतःचा आनंद गमावू नका. बाउंडरीज ठेवा म्हणजे एखाद्याला एका लिमिटपर्यंतच आपल्या लाईफमध्ये ॲक्सेस द्या, त्याच्यावर त्याचं काहीच ऐकू नका. पॉईंट नंबर 2, गिल्ट देऊन कंट्रोल करणारे लोक. काही लोक डायरेक्ट फोर्स करत नाहीत, पण गिल्ट देतात. म्हणजे आमच्यासाठी इतकंही नाही करत का? तू बदललीस, तू बदललास, आता तुला आमची किंमत नाही, असं बोलून ते तुम्हाला मेंटली टॉर्चर करतात. त्यांना तुमच्यावरचा कंट्रोल गमवायची भीती असते, म्हणून ते प्रेमापेक्षा गिल्टचा वापर करतात. अशा लोकांशी कसं वागायचं? प्रथमतः गिल्टी फील होऊन डिसिजन घेऊ नका. शांतपणे नाही म्हणायला शिका. थोडक्यात काय, जे लोक तुम्हाला जेवढी किंमत देतात त्यांनाही तुम्ही तेवढीच किंमत देणं शिका. आजच्या व्हिडिओतील सायकोलॉजीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आणि अशीच लोकांची सायकोलॉजी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.